पद्धतीचे एफर्ट्स दाखवलेत. सो पाहूया आता शेवटच्या मॅचचा खेळ कशा पद्धतीने होणार, कोणता संघ शेवटच्या संघामध्ये वरचढ ठरेल आणि जो संघ इथून जिंकेल तो संघ क्वालिफाय होईल थेट सेमीफायनल मध्ये. सो बक्षीस पात्र होण्यासाठीची ही लढत आहे आणि पाहूया या लढतीमध्ये दोन्ही संघातील खेळाडूंचा खेळ कशा पद्धतीने रंगेल. आपण पाहतो आमचे दोन्ही ऑफिशियल्स ज्यामध्ये हेमंत कोळी सर आणि त्यांच्या बरोबरीने गणेश बाविस्कर पाहायला मिळतात सज्ज होतात या मॅचसाठी. तर एकीकडे सुशांत मोकल याचा कळवे तर दुसरीकडे किरण पवारचा चिकनी संघ पाहायला मिळतोय. पाहूया ही मॅच कशा पद्धतीने रंगेल. एक मात्र नक्की आहे, मॅच मध्ये अगदी चांगल्या पद्धतीचं चित्र पाहायला मिळेल. आजचा जर दिवस पाहिला चंदू सर तर दोन्ही संघाने आपापले सामने अगदी एकतर्फी जिंकलेत, परंतु येथे जो संघ चांगली कामगिरी करेल, चांगला परफॉर्मन्स करेल, तो संघ ठरेल या मॅचचा विजेता संघ. सो पाहूया अंतिम सामना आजच्या दिवसभरातील. सुशांत मोकल आणि त्याच्या साथीला प्रथमेश पाटील पाहायला मिळतोय. आजच्या दिवसभराचा आपण जर विचार केला तर तब्बल 129 धावा कुठल्या सुशांत मोकल याने, आणि त्या सुशांत मोकल समोर पाहूया चिकनी संघाची स्ट्रॅटेजी काय असेल. कारण क्रिकेट हा खेळ नेहमी प्लॅन हॅलो 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 हे बास आहे, बास एवढा बाद झाला. बोलायला नको यायला. शेवटचा सामनाच्या दिवसभरातील आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवरती चिकनी संघाचा आयकॉन खेळाडू पाहायला मिळतोय किरण पवार. त्याच्या समोर प्रथमेश पाटील हा आयकॉन खेळाडू आहे. आदित्य लोणकळवे संघाचा पेणच्या खारसोपोली गावातील हा खेळाडू पाहायला मिळतोय आणि त्याच्या साथीला नॉन स्टॅकिंग एंडला आपण पाहतोय सुशांत मोकल, ज्या सुशांतने आजच्या दिवसभरामध्ये अत्यंत नेत्रदीपक कामगिरी केली. सो पाहूया मॅच कशा पद्धतीने होणार आणि अंपायर्सने इशारा केलाय लेट्स बॅटल बिगिन. पहिला चेंडू, हिअर वी गो. पहिला चेंडू वरती अप्रतिम स्ट्रोक कव्हरच्या वरना खेळलाय. चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल करतोय, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर आपण पाहतोय. पहिला चेंडू वरती आलाय, एक शानदार चौकार प्रथमेशच्या बॅट मधना. देखणी केले, इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि चांगला फटका पहिला चेंडूवरती. आखूड टप्प्याचा चेंडू, येथे मात्र मोठा फटका चावलाय. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे, सेकंड फोर इन अ रो. आपण पाहतोय कळवे संघाचा आयकॉन अगदी यंगस्टर आहे चंदू सर, परंतु कमालीची क्रिकेट तो दाखवतो मैदानावरती. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार त्याने ठोकलेत आणि अगदी जोशामध्ये त्याने सामन्याला प्रारंभ केलाय. वॉल बिगनीचा हाफ डन असं म्हटलं जातं आणि तीच वॉल बिगन आपण पाहतोय कळवे संघाकडून. हा चेंडू किरण पवारचा अत्यंत वेगात टाकला, थोडा जास्त स्पीड या चेंडूला दिला होता आणि त्यामुळे आपण पाहतोय बॅकफुटला जरूर गेले, त्यानंतर कट केला. चेंडू मात्र फील्ड करेपर्यंत एक धाव अगदी सहजगत्या कंप्लीट केली गेले. धाव फलकावरती 9 धावा लागतायत, जिथे षटक क्रमांक पहिला चालू असलेला पाहायला मिळते. किरण पवार सावळ्याचा हा खेळाडू आज मात्र चिकनी संघाला रिप्रेझेंट करत असताना अगदी दमदार खेळलाय. त्याच्या समोर मात्र आता सुशांत आलाय. हे युद्ध चांगलं असणार आणि इथे काय झाले, मयूरने केले खूप मोठी चुकी. कारण सुशांतचा झेल होता आणि हा कॅच जर टिपला असताना तर अर्धा खेळ इथे खल्लास झाला असता. परंतु असं म्हणतात ना, फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. हा पहिल्या मॅच मध्ये सुद्धा त्याचा झेल ड्रॉप केला होता आणि त्यानंतर रौद्रधूप आपण अनुभवलं आणि पुन्हा एकदा नशिबाची साथ सुशांतला मिळाले. आजचा दिवस खऱ्या अर्थाने त्याचा असं म्हणावं लागेल.
हा चेंडू मात्र अगदी वेगात आला. बॅट्समन रेडी नव्हता चेंडू खेळण्यासाठी, पोझिशन मध्ये आला नाही आणि त्याचमुळे आपण पाहतोय नेटचा चेंडू त्याला कनेक्ट करता आला नाहीये. फक्त सिंगल मिळते या चेंडूवर आणि धावफलकावरती आता मात्र 11 धावा आल्यात. अगदी झोकात सुरुवात पाहायला मिळाले. किरण पवारच्या गोलंदाजीवरती पहिल्या काही चेंडूंवरती प्रहार सुद्धा आपण अनुभवले, पण त्यानंतर आता मात्र किरण ट्रॅक वरती आलाय आणि तो दमदार गोलंदाजी करतोय. आता नेक्स्ट बॉल. सुशांत मोकल या दरम्यान फटका अगदी चांगला लगवतोय. अलॉंग द कार्पेट खेळलाय सुशांतने, केले खूप मोठी चुकी. सुशांत खेडेकरला बीट करून चेंडू फरार झाला. डीप मिडविकेटच्या बाहेर 4 धावांचा आणि चौकार. 15 ऑन दी बुट. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय अगदी दमदार सुरुवात. प्रथमेश पाटील, सुशांत मोकल दोन्हीही खेळाडू अगदी चांगल्या पद्धतीने संघाचा डाव सावरताना पाहायला मिळाले. किंबहुना पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीचा फाउंडेशन रचायचं होतं, ज्या पद्धतीचा पाया रचायचा होता, तो मात्र त्याने अगदी शानदार पद्धतीने रचलेला आहे. आणि त्याचमुळे जर आपण पाहिलं ना, पहिल्या षटकाच्या खेळानंतर अगदी स्ट्रॉंग अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय तर आदित्य लोणकळवे संघ आणि त्याचवेळी प्रथमेश पाटील पाहायला मिळतोय, ज्याने या डावाची सुरुवात अत्यंत अफलातून केले. पेण तालुक्यातील एक उभरता असा आपण खेळाडू पाहतो, ऑलराऊंडर खारसापोली गावाचा तो खेळाडू आहे. आज मात्र त्याने सुद्धा इम्प्रेस केले आणि त्याच्यासमोर आता मात्र आपण पाहतोय अगदी महत्वपूर्ण असं आव्हान असणार आहे, कारण मयूर वाघमारे पाहायला मिळाला. किंबहुना तो इंजर्ड आहे, परंतु इंजर्ड असताना सुद्धा मागील मॅच मध्ये अगदी भन्नाट मारा त्याने केला आणि समोरच्या संघाला पूर्णतः पराभूत करण्यामध्ये त्याचा मोठा हात होता. पाहूया तो मयूर वाघमारे आता प्रथमेश समोर कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. पहिला चेंडू आपण पाहतोय, बीमरचा इशारा आलाय पंचांकडून. खराब सुरुवात मयूरकडनं पाहायला मिळाले. मयूर वाघमारेने केले खूप मोठी चुकी. पहिला चेंडू बीमर. सो या चेंडूवर असणार आहे फ्री हिट आणि फ्री हिटला सामोरे कोण जाईल तर इन्फॉर्म बॅट्समन सुशांत मोकाल. 17 ऑन द बुट. धावा अत्यंत वेगाने येत आहेत. धावांचा फ्लो जर आपण पाहिला ना तर चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालाय. सुशांत मोकाल ब्रँडेड फटका ओव्हर डीप स्क्वेअर लेगच्या वरून आपण पाहतो एक शानदार स्ट्रोक. 6 धावांचा आणि षटकार. हा गेला बुलंदी षटकार. हॉटेल साईदीपचे मालक मान्य प्रदीप शेठ मुकादम यांचा षटकार. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है. निश्चितपणे थोडंसं चेंज करावं लागेल. डीजे मास्टरने आता सॉन्ग लावलं होतं पुष्पा सुनके. आता मात्र सुशांत मोकल सांगून देतोय की मैं अभी रुकेगा नाही आणि त्याच पद्धतीने त्याच फ्लोने तो बॅटिंग सुद्धा करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा नोचा इशारा आलाय. ओव्हर स्टेपचा हा नो आहे असं पंच कळवतात. क्षेत्ररक्षक सुद्धा आपण पाहतोय थोडासा ढिसाळपणा करतायत. मयूर वाघमारे आज मात्र आपण पाहतोय आपल्या नेहमीच्या रिदम मध्ये या मॅच मध्ये पाहायला मिळत नाहीये आणि त्याचमुळे पुन्हा एकदा कळवे संघाला आणखीन एक चान्स मिळालाय. पुन्हा एकदा फ्री हिट आहे आणि पुन्हा एकदा सुशांत मोकल पाहायला मिळतं बॅटिंग करत असताना. 20 धावा धाव फलकावर लागल्यात, जिथे ओव्हर क्रमांक सेकंड असलेला पाहायला मिळते. हा चेंडू मात्र अगदी चांगला टाकलाय. ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर टाकला होता चेंडू, कारण निश्चितपणे फ्री हिट होता आणि सुशांत मोठा आक्रमण करणार आणि जाणून बुजून आपण पाहतोय त्याच्यापासून चेंडू लांब करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. अगदी चांगला मारा इथे पाहायला मिळाला आणि याच पद्धतीने गोलंदाजी करणं खऱ्या अर्थानं गरजेचं असणार आहे ते मयूर वाघमारेस. आणि धावफलकावरती 27 धावा लागत आहेत. चला मॅच फास्ट घ्यायची आहे. पंचांना विनंती असणार आहे. 27 ऑन दी बुट. ओव्हर नंबर सेकंड इन अ प्रोग्रेस. प्रथमेश पाटील त्याच्यावरती सुद्धा सर्वांच्या नजरा असतील. आज मात्र बहरदार कामगिरी त्याने सुद्धा केले. आता राऊंड विकेट आलाय आणि त्यानंतर पाहूया. हा चेंडू मात्र अगदी अफलातून पाहायला मिळाला. प्ले अँड मिस.
अप्रतिम मारा. आता मात्र तो त्याच्या रंगात आलाय, रिदम मध्ये आला आणि रिदम मध्ये आल्यानंतर मयूर वाघमारेची गोलंदाजी ही नेहमी पाहण्यासारखीच असते. त्याच पद्धतीचं क्रिकेट मयूर वाघमारे इथे दाखवून देतोय आणि कुठेतरी खराब सुरुवातीनंतर तो ट्रॅक वरती आलाय आणि चांगल्या पद्धतीने मारा सुद्धा करतोय. धावफलकावरती 27 धावा पाहायला मिळाल्यात. येथे मात्र अगदी समोर खेळल्यात स्ट्रेट ऑफ द विकेट, परंतु मिथुन महाडिक तिथे आहेत, त्यामुळे सिंगल मिळते या सेंटूवर. सिंगल नुसार आपण जर पाहिलं ना तर धावफलकामध्ये एका धावसंख्येची भर पडत असताना आणि 28 धावा आता धावफलकार पाहायला मिळतात. षटक क्रमांक चालू आहे, दुसरं 28 धावा आतापर्यंत धावफलकार आहेत. सुशांत मोकळ ट्रॅकिंग एंडला पाहायला मिळते. ओहो, येथे मात्र आपण पाहतोय मोठा मासा गळायला लागलाय आणि खूप मोठी विकेट आदित्य विलन कळवे संघाचा आणि सुशांत मोकल जाईल बॅक टू द पवेलियन. स्लोवर वन रीड करण्यामध्ये अपयश आलं सुशांत मोकलला आणि स्लोवर वन वरती त्याला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. आणि त्यानंतर आपण पाहतोय नवीन खेळाडू रोहित गरत, हा सुद्धा आयकॉन आहे टीम आदित्य विलन कळवे संघाचा. पाहूया तो कशा पद्धतीने कामगिरी करेल. उरणचा हा खेळाडू पाहायला मिळतो आता बॅटिंग करत असताना आणि समोर मात्र मयूर वाघमारे जो पनवेलचा खेळाडू आहे तो मात्र अगदी टिचून मारा करतोय. पहिले काही चेंडूंवरती जरूर त्याने धावा खर्च केल्या होत्या, पण त्यानंतर मात्र त्याने त्याच्या गोलंदाजीमध्ये असलेला दर्जा दाखवून दिला आणि आता अगदी दर्जात्मक गोलंदाजी तो करतोय. हा चेंडू अगदी चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळालाय. 2 षटकाचा खेळ आलाय संपुष्टात. पहिल्या 2 षटकानंतर आपण जर पाहिलं ना तर 14च्या धावगतीने 28 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. शेवटच्या 2 षटकांचा खेळ आहे शिल्लक आणि कळवे संघाचे दोन्ही आयकॉन खेळाडू आता क्रीज वरती पाहायला मिळतात. पाहूया हे आयकॉन खेळाडू कशी कामगिरी करतील. 28 धावा धावफलकावर लागल्यात दुसऱ्या ओव्हर नंतर. षटक क्रमांक 3 मिथुन महाडिक. आज मात्र त्याने कमालीची गोलंदाजी केली. चेकनी संघाचा लोकल खेळाडू तो आहे. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा त्याने तिखट मारा केला होता, दुसरा मॅच मध्ये सुद्धा अगदी टिचून मारा त्याने केला. पाहूया यावेळी कळवे संघाविरुद्ध खेळत असताना तो कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. मिथुन महाडिकच्या समोर आता मात्र फलंदाजी पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना प्रथमेश पाटील. षटक क्रमांक 3 4 ओव्हरची मॅच आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर 60+ तरी जावं लागेल बॅटिंग करणारा संघ कळवे संघाला. शेवटची दोन्ही षटकं अगदी क्रुशल असणार आहेत. दोन्ही षटकं अगदी महत्वपूर्ण असणार आहेत. मिथुन महाडिक आपल्या षटकाला प्रारंभ करतोय. 3ऱ्या ओव्हर मधील पहिला चेंडू घेऊन तो मात्र सज्ज झालाय. आता पहिला चेंडू आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप. Umpire says it's a wide as per rule number 22. Now score moves on 29. धावा कशा येऊ, परंतु धावा येणं कळवे संघासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे आणि तेच घडताना दिसते. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज मिथुन. येथे मात्र प्रथमेशच्या बॅट मधनं एक लांब पल्ल्याचा पल्लेदार षटकार. बघाची ललकार, हा गेला बुलंदी षटकार. हॉटेल सायदीपचे मालक मान्य प्रदीप शेठ मुकादम यांचा षटकार. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है. पहिला चेंडू फेस करत असताना आपण पाहतोय मिथुन याचा काव कॉर्नर मधून मारलेला एक नेत्रदीपक असा स्ट्रोक पाहायला मिळाला बॅट्समॅन प्रथमेशच्या बॅट मधून. हा चेंडू लाईन चेक केली जाते पंचांकडून आणि पंच सांगतायत की चेंडू नो आहे आणि नो असल्या कारणानं आता मात्र फ्री हिट. कारण जर आपण पाहिलं चंदू सर काल सुद्धा ब्राहोकडनं आपण पाहिलं अगदी त्याने सुद्धा खेळपट्टीच्या बाहेर 2 चेंडू टाकले होते आणि काहीसा गोलंदाज प्रयत्न करतो बॅट्समन पासून चेंडू लांब ठेवण्याचा, पण त्या मोदल्यात
तो नो चेंडू टाकतोय, परंतु हा चेंडू लाईन चेंज केल्यानंतर अगदी चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाले. त्यामुळे आपण पाहतोय धावफलकावरती आता 36 धावा लागतायत. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर एकीकडे कळवे, दुसरीकडे चिकनी या दोन संघादरम्यानचा हा रंगतदार मुकाबला पाहायला मिळतोय. हे एक संघर्षमय अशी लढत पाहायला मिळते दोन्ही संघांदरम्यान. हा चेंडू फुल टॉस होता, परंतु फटका पूर्णतः फसला. मिस टाइम स्ट्रोक. मिथून कॅच खाली गेलाय आणि ते मात्र आपण जर पाहिलं ना कॅच ड्रॉप झाले. त्यानंतर डबल्स घेत असताना तेथे सुद्धा खूप मोठी चुकी पाहायला मिळाली. थ्रो जरी व्यवस्थित केला असता तरी नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज बाद होऊ शकला असता. दोनही वेळा आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज दोघांनीही केलेल्या चुका आणि या चुकांचा फायदा मात्र मिळतोय आदित्य इलोन कळवे संघाला. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 38 धावा आता धावफलकार पाहायला मिळतात. जेथे ओव्हर क्रमांक 30 चालू आहे. प्रथमेश आणि रोहित मध्ये एक चांगली भागीदारी होत असताना पाहायला मिळते. सुशांत मोकल बाद झाल्यानंतर प्रथमेशने जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतले आणि त्या अनुषंगाने तो कामगिरी सुद्धा करताना दिसतोय. एक चांगला नॉक आज प्रथमेश येथे खेळतोय. हा चेंडू वरती फटका अगदी चांगला आहे. चेंडू वाईड एज डीप मिड विकेटला गेलाय. अनिकेत तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण अनिकेतकडनं सुद्धा पाहायला मिळाले. केवळ सिंगल मिळते या चेंडूवर आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 39 धावा त्या धावफलकर पाहायला मिळतात. रोहित घरात पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती आज मात्र त्याला बॅटिंगची पुरेशी संधी मिळाली नाहीये. या मॅच मध्ये रोहित घरला सुद्धा आपला क्लास दाखवून द्यावा लागेल. हा चेंडू मात्र आपण पाहतोय थोडासा गती कमी केलेला आणि खऱ्या अर्थानं मिथून महाडिक सुद्धा आपल्या गोलंदाजी धार दाखवून देतोय. रोहितला बीट करणारा चेंडू इथे पाहायला मिळाला मिथून कडनं आणि धावफलकावरती 39 धावा पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल मिथून महाडिक याचा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. येथे मात्र रोहितने बॅकफुट वरती जाऊन अगदी चांगल्या पद्धतीने हा फटका खेळलाय. डीप मिड विकेटला कल्पेश खूपकर पाहायला मिळतोय. सिंगल मिळेल या चेंडूवर. ओव्हर क्रमांक 3 आले संपुष्टात आणि तिसऱ्या षटकाच्या खेळानंतर 40 धावा धावफलकार लागल्यात. शेवटच्या षटकाचा खेळ आहे शिल्लक आणि पाहूया शेवटच्या षटकामध्ये धावा किती येणार. पहिल्या 3 षटकांमध्ये 40 धावा आल्यात आणि आता मात्र जर आपण पाहिलं ना चिकनी संघ आणि कळव्या संघाचे प्रेक्षक 40 धावा झाल्या. 40 आहेत. बारा रन आल्या ओव्हरला. निश्चितपणे 40 धावा पाहायला मिळतात धावफलकावरती. दोन्ही संघांकडे नजर टाकली ना तर त्यांचे खेळाडू आता चर्चा करतायत चंदू सर इतक्या धावा यायला पाहिजेत. चिकनी संघवाले बोलतात की 10 पेक्षा कमी धावा या षटकात खर्च झाल्या पाहिजेत. पण त्याच वेळी कळवे म्हणतील की या षटकामध्ये 20 धावा यायला पाहिजेत. असं वेगवेगळ्या पद्धतीचे चित्र आता पाहायला मिळतंय. अंतिम षटकामध्ये सुशांत खेडेकरच्या हाती कर्णधारांचे चेंडू सुपूर्द केलाय. पाहूया सुशांत खेडेकर शेवटच्या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने मारा करेल. समोर मात्र रोहित घरात पाहायला मिळतोय. 40 ऑन द बुट. पहिलं षटक आपण पाहिलं किरण पवारचं. त्या षटकामध्ये 15 धावा. त्यानंतरच्या षटकात मयूर वाघमारेने 13 आणि नंतरच्या षटकात मिथुनने केवळ 12 धावा खर्च केल्यात. धावसंख्येचा आलेख आता मात्र उतरता पाहायला मिळालाय. एक वेगळं चित्र. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अगदी खराब पाहायला मिळालाय. पंच यावेळी इशारा करतात नो चेंडू आहे आणि त्या कारणास्तव या चेंडूवर पुन्हा एकदा फ्रीट असेल. जर आपण पाहिलं तर हा 5वा किंवा 6वा नो चेंडू असू शकेल या संपूर्ण इनिंग मधील. कुठेतरी अतिरिक्त चेंडूंवरती आता चिकनी संघाला नियंत्रण मिळवावं लागेल. एका मागोमाग एक आपण पाहतोय नो चेंडू येतात आणि त्याचमुळे कुठेतरी त्याचा फायदा कळवे संघाला मिळतोय. फ्री हिट आहे आणि फ्री हिटचा आता सामना करण्यासाठी रोहित घरात पाहायला मिळते. 41 धावा धावफलकार लागल्यात. पाहूया शेवटचे 6 चेंडू कशा पद्धतीने खेळ रंगेल. आता मात्र साइड चेंज केले. राईट आर्म राऊंड विकेटने येतोय गोलंदाज सुशांत खेडेकर. पाहूया राईट आर्म राऊंड विकेटने आल्यानंतर कशा पद्धतीने तो या षटकामध्ये गोलंदाजी करेल. रोहित घरात या दरम्यान अगदी समोर अगदी जर आपण पाहिलं तर चांगला ऑनड्रॉयचा फटका त्याच्याकडून पाहायला मिळाला. सिंगल मिळते या चेंडूवर. धावफलकावरती आता 42 धावा लागत आहेत.
कुठेतरी 1-2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे कळवे संघाला. सुशांत खेडेकर यावेळी प्रथमेश नेहरला कोणताही खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये नव्हता आणि चेंडूला धाडला सीमारेषा पलीकडे 4 धावांचा आणि येस इट इज वेलकम बाउंड्री 40 मध्ये तिरण कळवे. पाहुणे मोका हा गेला चौका. कासार खानावळचे प्रोप्रायटर मान्य प्रतीश शेठ कासार यांचा सनसनीत चौका. 46 ऑन दी बुट. प्रथमेश आज मात्र एक क्लासिकल इनिंग खेळतोय. आयकॉन खेळाडूची इनिंग तो आज खेळतोय. पहिल्या 2 मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना, सुशांत मोकल जास्त खेळला होता, त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना संधी मिळाली नव्हती. परंतु या मॅच मध्ये जी प्रथमेशला संधी मिळाली ना, त्या संधीचं सोनं त्याने या मॅच मध्ये केले आणि त्याचमुळे आपण पाहतोय धावफलकावरती आता तब्बल 46 धावा लागल्या आहेत. 4 चेंडूचा खेळणं अजूनही शिल्लक आहे आणि पाहूया 4 चेंडूंमध्ये कशा पद्धतीने सुशांत खेडेकर गोलंदाजी करेल. 46 ऑन द बुट. षटक क्रमांक अंतिम चालू आहे. सुशांत मारा करतोय अंतिम षटकामध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा जर आपण पाहिलं खराब चेंडू पाहायला मिळाला. एक्स्ट्रा अवांतर चेंडू. त्याचमुळे जर आपण पाहिलं तर एका धावेची वृद्धी होत असताना धावफलकावरती 47 धावा आता धावफलकावर पाहायला मिळतात, जेथे अंतिम ओव्हर प्रगतीपथावर पोहोचलेलं पाहायला मिळते. येथे प्रथमेशच्या बॅटमधून चांगला फटका. ओहो क्या बात आहे. कमालीचं फिल्डिंग पाहायला मिळालं. निश्चितपणे मिथुनने आधीच जाणलं होतं कॅच होणार नाही. त्यानंतर मात्र चांगल्या पद्धतीने जंप लगावली आणि झेप लगावत 3 धावा आपल्या संघासाठी सेव्ह केल्यात. रोहित घरत ठोकतोय. यावेळी लांब पल्ल्याचा एक मोठा षटकार. $54 on the boot. 2 to go. 54 ऑन दी बोर्ड आणि कुठेतरी जो या ग्राउंडवरचा माझिक फिगर ठरू शकतो त्या 60 धावांच्या दिशेने आता ट्रॅव्हल करताना पाहायला मिळतो बॅटिंग करणारा संघ. अगदी चांगली बॅटिंग रोहित घरतकडनं पाहायला मिळाली. हा चेंडू चांगला. या पद्धतीचा अटेम्प्ट होणं गरजेचं, परंतु मैदानावरती काय घडले वेट करूया पंचांच्या डिसिजनचा. थोडासा जर आपण पाहिलं ना, क्रुशियल डिसिजन आहे, परंतु पंच कळवत आहेत की बॅट्समन बाद झालेला आहे. खऱ्या अर्थाने गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण त्याने तत्परता दाखवली आणि त्याला समजलं बैल्स नव्हते आणि पटकन स्टंप उचलून त्याने मात्र रनआउट केले. त्यामुळे रोहित गर्द ते मात्र बाद झालाय. पुन्हा एकदा एक मोठा धक्का टीम कळवे संघासाठी. शेवटचा चेंडूचा खेळणं आहे शिल्लक आणि जेथे जर धावफलकावरती आपण पाहिलं तर 54 धावा लागल्यात, परंतु स्ट्रायकिंग एंडला आता पाहायला मिळालाय ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये अगदी शेवटपर्यंत तळ ठोकून बॅटिंग केलेली आहे. सुरुवातीपासून तो जर आपण पाहिलं ना, पहिल्या चेंडूवरती चौकार त्याने जरूर ठोकला होता आणि त्यानंतर सातत्यपूर्ण इनिंग खेळणारा प्रथमेश पाटील पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू सुशांत खेडेकर याचा. पाहूया आता सुशांत खेडेकर कशा पद्धतीने यावेळी चेंडू टाकेल. हा चेंडू खऱ्या अर्थाने दोन्ही संघांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण या चेंडूवर जेवढ्या धावा येतील तेवढ्या धावांचं उद्दिष्ट असेल. ऑलरेडी 54 धावा लागल्यात. पाहूया शेवटच्या चेंडूवर धावा किती मिळतात, किती धावांचं उद्दिष्ट बॅटिंग करणारा संघ आदित्य उलन कळवे संघ यावेळी रोहित इलोन चिकनी संघासमोर ठेवतोय. सुशांत आपण पाहतोय पंचांकडून 1.5 चेंडूचा इशारा आलेला आहे. रनअप घेत असताना काहीसा अडथळा पाहायला मिळाला त्याला. राईट अराउंड द विकेट. शेवटचा चेंडू या इनिंग मधील आणि ते मात्र चांगला चेंडू आणि तितका चांगला अटेम्प्ट मयूरकडनं पाहायला मिळालं. कॅच मात्र त्याच्याकडून सुटलेली आहे, परंतु इंजर्ड आहे. त्यात तरी सुद्धा आपण पाहतोय तर तत्परता दाखवतोय. येथे 1 धाव घेतली आणि दुसऱ्या धावेच्या नादात फलंदाज होईल बाद. 55 धावा झाल्यात. 56 धावसंख्येचं लक्ष असेल. पाहूया दुसऱ्या डावाचा खेळ कशा पद्धतीने रंगेल. 56 धावांचं लक्ष असताना आणि अंतिम सत्रासाठी अंतिम सामनासाठी मी घेऊन जातोय
पुन्हा एकदा चंदू शेट्टे सर यांच्याकडे. वर्ध रांगड्या मातीचा डीसीबी ग्रुपच्या मावल्यांचा भव्य काशीद चषकाचा डीसीबी ग्रुप काशीद आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच काशीद चषक 2022 आलेल्या तमाम संघांचे, संघ मालकांचे, खेळाडूंचे, देणगीदार मान्यवरांचे आणि क्रिकेटमध्ये जाण आणणाऱ्या तमाम क्रीडा रसिकांचे मनापासून हार्दिक स्वागत, दमदार स्वागत. चिकणी संघाच्या विरुद्ध कळवे संघाने आव्हान ठेवलेलं आहे ते मॅच जिंकण्यासाठी तब्बल 56 धावांचं 55 धावा केल्या, 56 धावांचं टार्गेट ठेवलं. परंतु आजच्या दिवसातील आत्तापर्यंत ताजा बातमीपत्र आमच्या हातात येत आहे दर्णे गुरुजींच्या माध्यमातून. आजच्या दिवसभरात डॉट बॉल आले ते आत्तापर्यंत 125, आजच्या दिवसभरात षटकार आले आत्तापर्यंत 57, आजच्या दिवसात चौकार आले आत्तापर्यंत 46, आजच्या दिवसात व्हाईट बॉल टाकले गेले 30, आजच्या दिवसात नो बॉल टाकले गेले आत्तापर्यंत 11, आजच्या दिवसात 22च्या धावा आल्या त्या 12, विकेट घेतल्या गेल्यात आत्तापर्यंत 45, बोल्ड आउट्स फलंदाज झाले 4, झेलबाद झालेत फलंदाज 32, स्टंपिंग 1 फलंदाज झालाय, रनआउट 6 फलंदाज झालेत, LBW 2 फलंदाज झालेत, कॅच सुटलेले आहेत त्या आजच्या दिवसामध्ये 7 आणि एकही गोलंदाज वादग्रस्त ठरला नाही. आजच्या दिवसाची ही खासियत आहे. आणि आजच्या दिवसामध्ये आतापर्यंत 731 रन काढले गेलेले आहेत आणि हा सर्व लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत दर्णे गुरुजी. क्रिकेटचं चालतं बोलतो कॉम्प्युटर आमच्या बाजूला बसलाय. तर घेऊन जातोय तुम्हाला शेवटच्या मॅचकडे. या ठिकाणी एका बाजूला चिकणी, दुसऱ्या बाजूला कळवे, एका बाजूला मुरुड तालुका, दुसऱ्या बाजूला पेन तालुका यांच्यातील ग्रामीण क्रिकेटची मॅच पाहायला मिळते. 2 आयकॉन. आजच्या दिवस जर पाहिलं तर काशी चषकाचा पहिला दिवस आणि या 2022च्या काशी चषकाचा पहिला दिवस गाजला. आजच्या दिवसात 3 अर्धशतकं देखील पाहायला मिळाली, 4 चौकार लगातार पाहायला मिळाले, 4 षटकार पाहायला मिळाले, 3 षटकार देखील पाहायला मिळाले, विकेट हॅट्रिक देखील आज पाहायला मिळाले. कमी धावसंख्या 1 धावेचे षटक देणारे 2 गोलंदाज पाहायला मिळाले, एक म्हणजे रोहित आणि दुसरे गोलंदाज मात्र सूरज पाटील हे देखील पाहायला मिळाले. आकर्षक झेल घेणारा जास्त धावा देणारा देखील गोलंदाज म्हणजे 35 धावा देखील पाहायला मिळाल्या. रोहित 11 हा रोहित चाचा यांचा संघ आहे. प्रदीप मुकादम पनवेल शिरडोन यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे आदित्य 11 कळवे. चला, आदित्य आणि रोहित या दोघांचंही विशेष कौतुक, कारण त्यांची टीम फायनल. कारण आपल्याला जे स्पॉन्सर्स आहेत, प्रायोजक आहेत, त्यांचंही कौतुक, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना जास्त प्राधान्य दिले गेले आणि पुढल्या वर्षी स्पॉन्सरला फ्री एंट्री असणार आहे, टीमला नाही. रोहित चाचा ज्यांना गेल्या वर्षी बाईक देखील मिळाली होती, स्पॉन्सरला बाईक असते. क्या बात आहे. त्याच्याचमुळे की काय संपूर्ण महाराष्ट्रामधून संघ आतुर असतात की आम्हाला इकडे एंट्री पाहिजे, कारण इकडे खेळाडूंपेक्षा स्पॉन्सरला थोडं जास्त महत्त्व आणि पाहिजेच. कारण आज जे क्रिकेट सुरू आहे, खेळाडू चांगला खेळ तर करतायत, परंतु एवढ्या मोठमोठ्या एंट्रीज जर स्पॉन्सरने नाही टाकल्या तर स्पर्धा होतील कशा. त्यामुळे त्यांनाही काहीतरी मिळणं गरजेचं आहे आणि माझ्या मते या परिसरामध्ये त्या गोष्टी पाहायला मिळतात. जाऊयात आजच्या दिवसाच्या शेवटच्या मॅचच्या शेवटच्या डावाकडे, जिकडे 56 धावांचं टार्गेट आहे आणि ते असताना सलामीची जोडी किरण पवार आणि विकास खेडेकर चिकणीसाठी सलामीला. परंतु पाहूया 24 चेंडू आणि 56 धावांचं लक्ष. पुढचे 25 ते 30 मिनिटं ठरवतील की आज की शाम किसके नाम. कोण पात्र होईल अंतिम 3 मध्ये, कोण बक्षिसास पात्र होईल
ते मात्र या ठिकाणी कळणार आहे. आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर पहिलं षटक घेऊन प्रथमेश पाटील. सापोली पेनचे प्रथमेश ज्याने आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवला आणि पहिल्या 2 मॅच मध्ये ती संधी सुशांतने त्यांना दिली नव्हती, परंतु सुशांत बाद झाल्यानंतर त्यांनी सूत्रे आपल्या हातात घेतली. प्रथमेश पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर सिक्सर. पहिलाच वार सीमारेषा पार. षटकार या ठिकाणी येताना पाहिला मिळतोय, परंतु हे क्रिकेट आहे, सातत्य जो ठेवेल तो जिंकणार आहे. आव्हान तसं पाहिलं तर मोठं आहे, परंतु किरण पवार असं एक अजब रसायन आहे, ते जर खेळपट्टीवर थांबलं तर हे लक्ष देखील छोटं होऊ शकतं. कळवे संघ एक जिगरबाज संघ आहे. आदित्य 11 कळवे, दुसऱ्या बाजूला रोहित 11 चिकणी. खोलवर टप्प्याचा बॉल कव्हरच्या दिशेने पाठवला यावेळेला आणि 1 बाउन्स बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4-4 चौकार. शिगेला लागलीये. चिकणी गावातील प्रेक्षक जे आज मैदानात येऊ शकले नाही, युट्यूबवर मॅचचा आस्वाद घेत असतील 24 लाईव्ह इव्हेंटवर. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कळवे गावातून देखील या मॅचला पाहिलं जात असेल, कारण गावचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. गावचा संघ ज्या वेळेला खेळत असतो संपूर्ण गावाचं लक्ष या संघाकडे लागलेलं असतं. आपला गाव मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, चाहत्यांच्या नजरा मॅचवर असतात. यावेळेला जर पाहिलं तर नो बॉल. तर 11 धावा धावफलकावर आहेत. प्रथमेश आणखीन एक आक्रमण, आणखीन एक हल्ला. बॉलला पाठवलं लांब 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 दूरच्या रानात आणि केळीच्या बाणात. षटकार. मध्ये या मॅचचं पारडं आपल्या टीमच्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न करतायत किरण पवार. चिकणी संघाच्या बाजूने रोहित 11 चिकणी. बॅटिंग मध्ये चांगली कामगिरी केली, परंतु 4 ओव्हर ते खेळपट्टीवर होते, हेही तेवढंच महत्वाचं आहे. आणि आल्या आल्या पहिल्या ओव्हरमध्ये आक्रमण सुरू झाली आहेत. स्कोर जर पाहिला तर आता 17 वर झेप घेतोय. अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता आहे. पाहूया काय होणार. विकेट घेतली तर मॅच मध्ये कमबॅक होईल, आणि मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर विकेट घ्यावीच लागेल, डॉट बॉल टाकावे लागतील, तेव्हा कुठे कळवे मॅच मध्ये येईल आणि ते प्रयत्न करावे लागतील. या ठिकाणी किरणला टार्गेट करावं लागेल, परंतु सध्या किरणनेच बॉलरला टार्गेट केलंय. एक अनोखी फलंदाजीची शैली, लोकप्रिय खेळाडू, प्रतिथयश खेळाडू किरण पवार. यावेळेला फटका हवेत, पकडली जाते कॅच. विकेटचं पतन. किरण पवार बाद होताना पाहायला मिळत आहेत. प्रथमेशने घेतली विकेट.
मध्ये, कारण प्रेक्षकांना रंगतदार लढती पाहिजे असतात. काशी चषकामध्ये एक लढत रंगताना पाहायला मिळते. किरणने सुरुवात केली परंतु पहिल्या षटकात माघारी देखील आलेत. चांगली कामगिरी, चांगली सुरुवात, परंतु आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करून पहिल्याच षटकात माघारी परत आहेत. डाव अर्धवट सोडलाय कारण 17 धावा धावफलकावर आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील. मयूर वाघमारे कशा प्रकारे या मॅचला पुढे घेऊन जाताना पाहायला मिळतील. आज आपण क्रिकेटचा अद्भुत खेळ पाहतोय काशीद नगरीमध्ये. तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता आणि लाडका क्रिकेटचा खेळ, टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ मुरुड तालुक्यातील काशीदमध्ये सुंदर समुद्र किनारा काशीदचा आणि त्याच सुंदर अशा काशीद गावामध्ये सुरू आहे क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा. काशीद चषक 2022 ही स्पर्धा. पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील शेवटची मॅच आणि शेवटच्या मॅचचा शेवटचा डाव सुरू आहे. विजयासाठी 56 धावांचं लक्ष्य चिकणी संघाला आवश्यकता आहे. रोहित 11 चिकणी संघाला, आदित्य 11 कळवे संघाच्या विरुद्ध. तर पाहूया मयूर वाघमारे थोडीशी जायबंदी आहेत, दुखापत आहे त्यांना, परंतु आज तरी देखील झुंज देत आहेत, चांगले खेळलेत. परंतु पाहूयात प्रथमेश ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय. पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा प्रथमेश. आणि काहीतरी चुकते प्रथमेशचं आणि आणखीन एक नो बॉल. या षटकातील तिसरा नो बॉल. यावेळेला बीमर आहे. पहिल्या 2 वेळेला तो क्रीजच्या बाहेर टप्पा टाकला होता, विकेटच्या बाहेर टप्पा टाकला होता. आता जर पाहिलं तर बीमर आहे आणि धावसंख्या मात्र काही थांबणार नाहीये. धावसंख्या जाते ते 20 वर. पहिल्या षटकात धावा थांबताना पाहायला मिळत नाहीयेत. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. 20 धावा तर झालेल्या आहेत आणि आता या फ्री हिटचा फायदा कशा प्रकारे घेतला जातोय ते पाहायचंय. विकास खेडेकर आहेत. पंच ताकीद देखील देतील गोलंदाजाला. बीमर 2 वेळा तुम्ही एका षटकात नाही टाकू शकत. काशी चषकाची ही मॅच चिकणी जिंकणार की कळवे जिंकणार? खोलवर टप्प्याचा बॉल भिरकावून देण्याचा प्रयत्न, जुगारले बंद, पाठवला बॉल सीमारेषा पार. षटकार. आवश्यकता. ओ षटक काही संपता संपेना, कारण 3 नो बॉल या षटकामध्ये आलेले आहेत. जवळ मॅचच्या दिशेने प्रथमेश. पहिलं षटक जर पाहिलं तर या ठिकाणी संपलंय. 26 धावा आणि अजूनही 30 धावांची आवश्यकता. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. 18 चेंडू आणि 30 धावा, 10 ची सरासरी गाठायची आहे. पाहूया कमबॅक करण्याची संधी कळवेला देखील आहे. जर का कळवेने आणखीन एखाद दुसरी विकेट घेतली तर दडपणात येऊ शकतात, परंतु हेही विसरून चालणार नाहीये. या टीम मध्ये रोहित घरत आहेत ज्यांनी आज चांगली गोलंदाजी केली आहे, चांगली फिरकी गोलंदाजी केली आहे. त्यामुळे पाहूयात. चला मॅच सुरू करायची आहे. 3 षटक अजूनही बाकी आहे आणि माझ्या मते रोहित घरत यांच्याच हातात चेंडू सोपवण्यात आलाय. 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. शेवटची मॅच आजच्या दिवसातील कोण जिंकणार? मॅच मध्ये रंगत आणावी लागेल, त्यासाठी विकेट घ्याव्या लागतील, निर्धाव चेंडू टाकावे लागतील आणि त्यासाठी रोहित घरत धाकटी धुळचा हा खेळाडू उरण तालुक्यातील खेळाडू गोलंदाजीसाठी येतोय. ॲज अ आयकॉन या स्पर्धेत खेळतायत. दुसऱ्या बाजूला मयूर वाघमारे आहेत ॲज अ आयकॉन. त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर विकास खेडेकर. 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. कोण जाणार अंतिम 3 मध्ये काशी चषक? पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर पुन्हा सिक्सर. 6 धावा. षटकार.
ना पाट सोडू ना पाट सोडू मयूर वाघमारेने पहिल्याच बॉलवर षटकार खेचत असताना आपले इरादे स्पष्ट केलेत. किरण बाद झालेत, त्याचं दडपण आम्ही येऊ देणार नाही. आम्ही चिकणी संघासाठी एक चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी करण्यासाठी आलेलो आहोत, परंतु कळवेला कमबॅक करावं लागेल आणि रोहितला आपल्या गोलंदाजीचा जलवा दाखवावाच लागेल. आणखीन एक बिग हिट. हो हो, यावेळेला देखील जर पाहिलं तर बॉलला खूप लांबवर पाठवलं. फाईन 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 लेगला षटकार. तू जानू वानू जो कहता है बीबी इथंच बदलवलंय आणि ते देखील रोहित सारख्या गोलंदाजावर षटकार आलेले आहेत. आयकॉन विरुद्ध आयकॉन खेळताना हेच होणार. आणि आता मात्र चिकणीच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर थोडंसं स्मित हास्य पाहायला मिळत आहे, कारण मॅच थोडीशी दृष्टिक्षेपामध्ये पाहायला मिळते. परंतु थोडंसं चिंतेचं वातावरण आदित्य इलेव्हन कळवे संघाच्या गोटात पाहायला मिळेल. परंतु मॅच संपली आहे का? नाही. इकडेही विकेट घेतल्या तर मॅच मध्ये येऊ शकतात, परंतु ते प्रयत्न करावे लागतील. पुन्हा टप्प्याचा बॉल, खराब बॉल, त्याचा घेतला समाचार. मयूर वाघमारे लगातारचा तिसरा खणखणीत षटकार. लगातारचे 3 षटकार मारणारा तिसरा खेळाडू ठरतोय सुशांत मोकल. लगातार 4 षटकार. किरणने देखील 3 षटकार मारले आणि ते मयूर लगातारचे 3 खेळतात आणि 15 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. मॅच आता अगदी जवळ आली आहे. 3 मारलेत. सुशांतच्या रेकॉर्डची बरोबरी होईल का? चौथा येईल का? यावेळेला मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. हा फटका कल्पक होता, क्लास दाखवणारा होता आणि तिकडे दुसरी धाव देखील घेतली जाते. आणि धावसंख्या जर पाहिली तर 46 वर जाताना पाहायला मिळते. मयूर वाघमारे लगातारचे 3 षटकार देखील आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. आजचा दिवस सुशांत मोकल यांनी लगातारच्या 2 हाफ सेंचुरीज करताना गाजवला. तब्बल 143 धावा 3 मॅच मध्ये त्यांनी बनवल्या. परंतु मयूर वाघमारे अष्टपैलू कामगिरी करताना पाहायला मिळाले. किरण पवार अष्टपैलू कामगिरी करताना पाहायला मिळाले. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध त्या ठिकाणी घेतला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर आता जागेवर थांबते ती म्हणजे 46. 10 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. आज पहिल्या 2 मॅच मध्ये कळवे खूप छान खेळली, परंतु या मॅच मध्ये सुशांत मोकलचं लवकर बाद होणं प्रतिस्पर्धी संघाच्या पथ्यावर पडलं. यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू येताना पाहायला मिळाला आणि आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 10 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया कुणाला गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येत आहे. मी तर म्हणेल दोन्ही गोलंदाजांनी 1-1 षटकार जास्त खाल्लाय. अन्यथा आता मॅच जर पाहिली तर शेवटच्या 12 चेंडू आणि कदाचित 25-30 ची मॅच असणं गरजेचं होतं, परंतु क्रिकेट आहे, कॅल्क्युलेशन नाही झालं. परंतु सुशांत मोकल आता गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. आज ज्या खेळाडूने आजच्या दिवसातील सर्वाधिक धावा कोणी केल्या असेल फलंदाजीमध्ये तर नाव आहे सुशांत मोकल. आता त्यांना गोलंदाजीची भूमिका दिली आहे. चिकणी संघ अंतिम 3च्या दिशेने वाटचाल करतोय, परंतु त्यांना रोखण्यासाठी अजूनही या ठिकाणी आदित्य इलेव्हन कळवे हा संघ प्रयत्न करणार आहे, कारण सुशांत मोकल यांनी चेंडू हातात घेतलाय. प्रेक्षकांचं आज डोळ्याचं पारणं पहिल्याच दिवशी फिरलं गेलं, कारण पहिल्या सुरुवात जर पाहिली तर लगातारच्या 4 चौकारांनी झाली. आशिष चिंदरकर लगातारचे 4 षटकार आम्ही पाहिले, विकेट हॅट्रिक पाहिली, 3 वेळा षटकार हॅट्रिक देखील पाहिली. असे मोठमोठे विक्रम आज होताना पाहायला मिळाले याच काशीच्या मैदानामध्ये. चांगला बॉल, सन्मान दिला, केवळ ढकललं बॉलला कव्हरच्या दिशेने. तिकडे एक धाव घेतली गेली. सुशांत मोकल दबाव वाढवतील का, विकेट घेतील का? प्रयत्न मात्र त्यासाठी ते जरूर करतील. 11 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता अंतिम 3 मध्ये जाण्यासाठी. जो जिंकेल त्याला एक पारितोषिक तर नक्की मिळणार आहे, त्यामुळे इकडे जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे.
आमच्यासाठी देखील माझ्यासाठी मुरुड तालुक्यातील पहिली स्पर्धा आहे ज्याच्यामध्ये समालोचन करण्याची संधी मिळते. मुरुड प्रीमियर लीगच्या ऑक्शनला येण्याची संधी मिळाली होती आणि पहिली स्पर्धा जिथे समालोचन करायला मिळत आहे. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. एक धाव तिकडे घेतली जाते आणि पहिला दिवस जर पाहिला तर नक्कीच चांगला राहिला आहे. उद्या याहीपेक्षा चांगल्या टीम आहेत. आजही चांगल्या टीम होत्या. परवाच्या दिवशी जर पाहिलं तर लांबलांवरून टीम येणार आहेत. अजूनही 10 चेंडू बाकी आहेत आणि 8 धावांची आवश्यकता. सुशांत मोकल विकेट घेण्याचा प्रयत्न, थोडासा दबाव वाढवण्याचा प्रयत्न करतायत. यावेळेला फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु तसं नाही झालं. एक धाव तिकडे घेतली गेली आणि धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जाईल. 9 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. शेवटची मॅच, तब्बल 7 मॅचेस खेळवल्या गेल्या. आज थोडीशी उशिरा सुरुवात झाली परंतु उद्या थोडीशी लवकर सुरुवात होईल. आज उद्घाटनाचा सोहळा देखील पार पडला गेला. अखू टप्प्याचा बॉल होता. मयूर वाघमारेने पुन्हा एकदा आसमानी टोला लगावलाय. षटकार. आणि आता जर पाहिलं तर एका धावेची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. मयूर वाघमारे की फॅक्टर राहिले. यावेळेला रिव्हर्स खेळलेच आणि विजयाची मोहर देखील त्या ठिकाणी लगावली मयूर वाघमारे यांनी. चौकार येतोय. खूप लांब लांबवरून टीम आल्या परंतु 2 मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या चिकणी गावाने अंतिम 3 मध्ये आपली जागा बनवली. अभिनंदन चिकणी संघ. मयूर वाघमारे दुखापतग्रस्त असताना देखील खूप चांगले खेळले. थोडंसं कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये कळवे संघाचं कमी पडलं आणि परंतु चांगला खेळ केला ही आम्ही विसरू शकणार नाहीये कारण दिवसभरातील सर्वाधिक धावा काढणारा